ऋषिका बाबांना हां तू इकडे मंगलमूर्ती गजानन महाराज की जय। ठेवायचं का? हां ठेवा ठेवा दोन्ही हातांनी ठेवू टाका तुम्हारे सर हां बरोबर आरती करू काय पाहिजे तुला ये इकडे येते का तुला ये गुरुच्या हे घे पाणी सोड त्याच्यावर गणपती लाव पेशंट आपल्याकडे का या सोबत जाऊ द्यायचं घरी फोडायचा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा गणपतीची स्थापना आमच्या राहत्या घरी कोथळीला झाली आहे. मागच्या वर्षी मी दिल्लीला केलं होतं, पण यावर्षी आम्ही परत इथे कोथळीलाच केलं, कारण की मुलांना पण सुट्ट्या होतं आणि एक गावाकडचा उत्साह गणपती बसवण्याचा हा वेगळा असतो. आणि म्हणून आज गणपतीची स्थापना सहपरिवार आज मी इथे केलेली आहे. गणपती चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला सुख समृद्धी लाभो आणि येणारे दिवस शेतकऱ्यांसाठी हे सुखाचे राहतील, एवढी गणेशजींकडे माझी प्रार्थना आहे. सध्या मराठा आरक्षणावरनं जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं. तुम्ही कसं बघता त्यांच्या आंदोलनाला? आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की 10% आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे. आणि आपणही बघितलं असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा नोकरीच्या बाबतीत असतील मराठा समाजासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की आता परत त्याच गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण की राज्य सरकारने आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रयत्न हाच झालेला आहे. आपले एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील उपमुख्यमंत्री, महायुतीचं सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे की सगळ्या समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकार कामसुद्धा करत आहे. सध्या एक प्रश्न आहे, तुम्हाला कदाचित आवडणार नाही, पण सध्या खेवलकरांचा एक विषय त्यांच्या मोबाईलमधला डाटा डिलीट केला गेला आणि तो इथल्या एका सोनार नावाच्या व्यक्तीने केला. रोहिणी खडसेंचा त्याच्यामध्ये हात असल्याचं पोलिस मला ॲक्च्युली त्या संदर्भात माहीत नाही, कारण की आपल्याला माहीत आहे की मी दिल्लीला असते ना, आज सकाळीच मी इथे गणपतीच्या स्थापनेसाठी आलेली आहे. आणि जो काही मागच्या काळामध्ये जे ही बातमी पुढे आली आणि मला असं वाटतं की कोर्टाच्या माध्यमातून पोलिसाच्या माध्यमातून त्याच्या चौकशी चालू आहे, तर जे आहे ते पुढे येईलच. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.